यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। महाआघाडीत बिघाडी, 5 आमदार 2 खासदार, ताकद दिसेना। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर। सोलापूर स्थानिक स्वराज्य मतदारसंघ निवडणुकीच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध पक्षांचे राजकारण आणि नेत्यांच्या भूमिका पुन्हा चव्हाट्यावर आल्या आहेत। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महायुतीची चांगली मूठ बांधली, मात्र महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे पाहायला मिळते। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे करमाळ्यातून नारायण पाटील, माळशिरसमधून उत्तम जानकर, पंढरपुरातून अभिजित पाटील, मोहोळमधून राजू खरे असे 4 आमदार निवडून आले आहेत। शिवाय सांगोल्यात आमदार बाबासाहेब देशमुख हे देखील शरद पवार यांच्या विचारसरणीचे आहेत। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माढा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील आणि सोलापूर मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे खासदार म्हणून निवडून आल्या। महाविकास आघाडीचे 2 खासदार आणि 5 आमदार असताना प्रत्येकाची भूमिका वेगवेगळी दिसत आहे। मोहोळचे आमदार राजू खरे हे वारंवार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबतच दिसतायत, मात्र आता ते म्हणतायत मी शरद पवार गटाचे काम करतोय। भाजपचे राजा राऊत यांचा उमेदवारी अर्ज भरताना करमाळ्याचे आमदार नारायण पाटील तसेच सांगोल्याचे शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख दिसले। माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी मोहिते पाटलांवर थेट टीका करून त्यांनी माझा केसाने गळा कापला असा आरोप केला। पंढरपूरचे आमदार अभिजित पाटील हे देखील जास्त सक्रिय दिसत नाहीयेत। खासदार धैर्यशील आणि प्रणिती शिंदे हे दोघे एकत्रितपणे महाविकास आघाडीची मोठ बांधताना दिसत नाहीयेत। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे दिसत असून राऊतच पुन्हा राजा होणार असे सध्याचे चित्र आहे। सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर असोसिएशनचे पदाधिकारी 13 ते 17 जून दरम्यान व्हिएतनाम येथील गारमेंट उद्योग पाहणी करण्यासाठी जाणार। अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीसाठी सोलापुरातून 63 मतदारांनी केले मतदान। आज होणार मतमोजणी। सोलापूर शहरात रविवारी रात्री अनेक भागात अर्धा तास झाला दमदार पाऊस। माढा, मोहोळ तालुक्यात देखील पावसाची हजेरी। अधिक मास आणि उन्हाळ्या सुट्ट्या यामुळे तुळजापुरात 8 ते 14 जून या दरम्यान तुळजाभवानी मातेचे दररोज 22 तास दर्शन घेता येणार। इन्कम टॅक्समध्ये नोकरीचे आमिष दाखवून 6 जणांना 5.25 लाखांचा गंडा घालणाऱ्या सोलापूर शहरातील बाळे येथील संदीप शर्मा याच्याविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप। जीएसटी सूट मिळाल्याचा घ्या फायदा। नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा। पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर। मोबाईल 8600022617 आणि 8956213925। सलग 2 दिवस झालेल्या वादळी वाऱ्यामुळे पंढरपूर तालुक्यात सुमारे 800 एकर क्षेत्रावरील केळी बागांचे झाले नुकसान। पंढरपूर तालुक्यातील करकंब भागातून शक्तीपीठ महामार्ग करू नये या मागणीसाठी ग्रामपंचायतीने ठराव करून जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन। देशात 15,62,289 सौर कृषीपंप झाले सुरू। महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांची माहिती। हवेली तालुक्यातील तुळापूर परिसरात एका फार्म हाऊसवर हाय प्रोफाईल रेव पार्टीवर पोलिसांचा छापा। 85 लाखांचा साठा जप्त। 78 जणांवर गुन्हा दाखल। देशात मान्सूनची वेगाने आगेकूच, मात्र अजूनही पेरणीची घाई करू नका, मुख्यमंत्र्यांचं शेतकऱ्यांना आवाहन। तर राज्यातील 25 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट, सोलापूर आणि पुण्याचा समावेश। आजपासून नाफेडकडून कांदा खरेदी, शेतकरी व शेतकरी संघटनेच्या मागण्यांना यश, कांद्याचे दर वाढण्याची शक्यता।
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांची वर्णी. लवकरच पुणेकरांना घरातून बाहेर पडताच 500 मीटरवर बस थांबा आणि दर 5 मिनिटांनी बस उपलब्ध होणार. पीएमपीचे 555 मॉडेल वर्षाअखेर 1715 नवीन बस दाखल होणार. पुणे मिरज रेल्वे मार्गावर 21 दिवसांचा मेगा ब्लॉक. वंदे भारतसह अनेक गाड्यांचे नियोजन बदलले. आधुनिकीकरण व दुहेरीकरण कारणांसाठी रेल्वेचा ब्लॉक. हॉटेल सेंटर पॉइंट सोलापूर शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी 7 रस्ता येथे वसलेले हॉटेल सेंटर पॉइंट आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामासाठी उत्तम पर्याय. 150 ते 200 लोकांसाठीचा प्रशस्त एसी बँक्वेट हॉल. या बँक्वेट हॉलमध्ये बर्थडे पार्टी, कॉर्पोरेट मीटिंग, नामकरण सोहळा आदी विविध कार्यक्रमांसाठी सुविधा. 5000 स्क्वेअर फूट सिक्युअर्ड पार्किंग. पत्ता हॉटेल सेंटर पॉइंट 7 रस्ता बिग बाजार समोर सोलापूर. संपर्क 7058 65 28 75. डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माइल्स 32 ॲब्सोल्यूट सोल्युशन फॉर डेंटिस्ट्री. उपलब्ध सुविधा: रूट कॅनल ट्रीटमेंट, दात साफ करणे, अक्कल दाढेची शस्त्रक्रिया, कायमस्वरूपी दात बसवणे, इम्प्लांट, कवळी बसवणे, स्माइल डिझाईन, दातांना तार बसवणे, कंपोजिट फिलिंग. पत्ता केअर ऑफ नवनी ट्रेडर्स, माणिक चौक, हॉटेल आनंद भुवन समोर सोलापूर. संपर्क 9607151719. पुणे विमानतळावर 5 कोटीचं 3.2 किलो सोने जप्त. DRIची मोठी कारवाई. या प्रकरणी आंतरराष्ट्रीय रॅकेटमधील 3 विमानतळ कर्मचारी आणि 3 विदेशी प्रवाशांसह एकूण 7 जणांना अटक. पुणे रेल्वेची मान्सूनपूर्व तयारी पूर्ण. दरड प्रवण क्षेत्र आणि पाणी साचणाऱ्या जागांवर विशेष लक्ष. 24 तास GPS पथके सज्ज. पुणे रेल्वे विभागाची माहिती. राज्यात मानसिक आरोग्य सेवांचे जाळे अधिक मजबूत करणार. ग्रामीण आदिवासी भागावर विशेष भर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य. सौर कृषीपंपाच्या उभारणीत महाराष्ट्राची ऐतिहासिक कामगिरी. मागेल त्याला कृषीपंप या योजनेअंतर्गत 10 लाख सौर कृषीपंप कार्यान्वित करण्याचा टप्पा गाठला. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद. उद्योगपती गौतम अदानी हे पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले. अदानी समूह कंपन्यांच्या समभागामध्ये मूल्य वाढल्याने संपत्तीत मोठी भर. फोर्ब्सचा अहवाल. Presenting the all-new Seltos, badass forever. Price starting at 10,99,000. For test drive and booking, visit Celebrate Kia, Solapur, Dharashiv, Aklus. Contact 9804-184184. Kia, moment that inspires. मुंबई वॉटर टँकर असोसिएशन काल मध्यरात्रीपासून संपावर. हजारो कुटुंब, कार्यालये, हॉटेल्स टँकरवर अवलंबून असलेल्या विविध सेवांवर परिणाम. घरगुती LPG गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ. दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. रविवारपासून ही दरवाढ लागू. उन्हाळी सुट्टी आणि पर्यटनाच्या हंगामामुळे मे महिन्यात पुणे विमानतळावर प्रवाशांच्या संख्येत 19% वाढ. मात्र युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय प्रवासी संख्येत मोठी घट. आसाममध्ये पहिली गवत रोपवाटिका सुरू. गवताळ प्रदेशाच्या संवर्धनासाठी प्रशासनाचे महत्त्वाचे पाऊल. बियाण्यांचा शाश्वत स्रोत म्हणून ही रोपवाटिका काम करेल. भारतासोबत सीमाप्रश्न राजनैतिक आणि चर्चेच्या मार्गाने सुटावा. नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल यांचं पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.